1021, 1500, 2000 म्हटले असं. मी ना इथे भाजीपाला घ्यायला आली म्हसरूला. खूप ताजा ताजा भाजीपाला असतो. तर बघू शकता 2-1 भाज्या घेते आज. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले सकाळचे 9:30 आणि सकाळीच उठली, आवरलं. आज ह्यांची एक्झाम होती, पहिला पेपर होता इंग्लिशचा. त्यांनी काल भरपूर अभ्यास केला आणि सकाळीच का लवकर रेडी होऊन राहिलं. तर त्याचा उठला, आंघोळ केली, पटकन आवरलं, नाश्ता केला, थोडंसं वाचलं आणि खाली पटकन जाऊन राहिला. बस येण्याच्या अगोदर 10 मिनिट जाऊन राहिला होता. तर तो गेलेला आहे. आणि मुलांना कसं आपल्याला पण खूप एक्साइटेड असायचो जेव्हा एक्झाम यायची ना, तेव्हा खूप प्रिपेअर म्हणजे आपण खूप तयारी करून राहायचो. तसं तो पण आता मला दिसते त्याच्यामध्ये. आणि कियारा पण गेली स्कूलला. तर आता ना वैभवची हे आहे कोर्टामध्ये तारीख. तर डॉक्टरांच्या कोर्टामध्ये तारखा असतात प्रत्येक वेळेस, तर त्यांची पण आहे. तर निफाडकडे आहे, तर निफाडकडे चाललो आहे. आता बघू निफाडची द्राक्ष वगैरे काय कसं, म्हणजे गेलेली मी भरपूर, पण उन्हाळ्यात अशी गेलेली नाही आहे द्राक्षाच्या सीझनमध्ये. तर बघू कसं आहे कसं नाही. म्हटलं मी पण येते, घरी बसून पण काय करू म्हटलं. आणि मग मी पण चालली आहे, आवरलं इथे मस्त. आणि घर पण आवरून घेतलं, स्वयंपाक पण झाला. कियाराला पण जे पास्ता वगैरे करून दिला. तर ती आली का आजी म्हणजे आईंकडे राहील असती, आणि आल्यानंतर पण ती खाणार काहीतरी करून दिलं तिला मी. आणि स्वयंपाक करून ठेवलेला आहे, भेंडीची भाजी पोळी, जरी आली तरी खाऊन घेईल ती. आणि असं मस्त वातावरण आहे, ऊन आहे भरपूर. तर तेच आता जाताना जसं जसं दिवस जाईल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी. तर चला, घर पण आवरून घेतलं पटापट, माझं पण आवरलं. तर बोला बोली की मी पण येते, मी पण बोर होते घरामध्ये. म्हटलं मी पण येते तुमच्यासोबत. म्हटलं दरवेळेस मी जाते त्यांच्यासोबत, कधी कधी नाही जात, कधी कधी जाते, पण ह्यावेळेस म्हटलं चला येते मी पण. तर चला, तुम्हाला पण येते माझ्यासोबत. तर आम्ही ना DIY मधून इतके छान फॅन घेतलेले आहे. आता उन्हाळ्यात गरज असते जास्त थंड राहण्याची गाडी. तर गाडीमध्ये AC आहे, पण तरी गरम होऊन जातो खूप. तर एक्स्ट्रा फॅन लावलेले आहेत, मला शेरीला फॅन लावले. इतकी छान हवा येते आणि ACचीच हवा ती वरती बरोबर इथे जाते आणि इतकी गार हवा येते मस्त, पूर्ण गाडी गार होऊन जाते. तर हे DIY मधून घेतले होते आम्ही फॅन मस्त ऑफरमध्ये. आणि आता खूप ऑफर चालू आहे ना DIY मध्ये प्रत्येक वस्तूवर. मी आता कैची घेतली तर ती 250ची काहीतरी होती, तर 180 काहीतरी घेतली. आणि फॅन पण भरपूर महाग होते, किती 700 का 800चे, पण ते 800 नाही 1200 का काहीतरी, पण ते 600ला भेटलेले आहेत. तर असं खूपच ऑफर चालू आहे. मी तर म्हणजे क्लिअरन्स सेलच चालू आहे. तुम्ही नक्कीच DIYला ट्राय करा जाऊन, खूप छान वस्तू, क्वालिटी छान असते तिथे, बेस्ट असते. तर आता आम्ही निघालेलो आहे, वैभव गेले इथे दुकानात काहीतरी, म्हटलं चटपटीत खाऊ जरा आणि मग जाऊ. किलोमीटर आहे आपल्या इथून. थांबलोय, चहाच घेतला नव्हता तर चहा पितो. तर आता 2-3 किलोमीटर बाकी आहे. चहाला सिलेंडरच नाही मिळत. बापरे, सिलेंडरचे एवढे हाल. म्हणून ते बंद आहे हॉट. बाबांना विचारलं चहा, तर म्हणजे सिलेंडरच नाहीये म्हणे. तर ते बसले तसे, किती ना दानवलं लगेच सिलेंडर नाहीये. खरं नाही, तेवढं छान भारी हॉटेल गार्डन सारखं आहे. तर इथे निफाड कोर्ट आहे, तिथे झाली पटकन 5-10 मिनिटातच त्यांचं काम राहतं. आता आम्ही जातो.
इतकं ऊन आहे बापरे. आम्ही निघतो, इतकं ऊन आहे बापरे डेंजर. म्हटलं मस्त जाऊ, पण काही नाही, आता लवकर घरी चाललोय. कियारा येण्याच्या अगोदर बहुतेक आम्ही घरी आहोत. आणि ना मला घरटी घ्यायची होती, बघते आता दाकाने घरटी कुठे दिसली वगैरे तर घेणार आहे. मला घ्यायची घरटी घरच्या घरी डाळ वगैरे करण्यासाठी. बघू आता. भरपूर गुण आहे निफाडमध्ये बापरे. निफाड म्हणजे आपल्या नाशिकमध्ये पण असेल, पण नाशिकमध्ये कसं घरी राहतो आपण, कडे बापरे डेंजर ऊन येईल खरंच. इथेच ना बाजार भरतो तो सगळा सकाळी नाशिककडचा. इथे मध्ये आहे तो बाजार सकाळी सकाळी असतात. इथे नव्हतं आलो आपण, लोमाला आलेलो. सिक्स फॅक्टरी आउटलेट आहे वा हे आउटलेट सिक्स. माझा तिकडे स्मार्ट बाजार. डायरेक्ट 4,500 म्हणे बापरे. 1000 एक वेळेस 1,500 2,000 म्हटले असं 4,500. तर इथे तुम्हाला सगळे मडके वगैरे पण खूप महाग सांगता इथे. नाही मला माहिती ना, महागच सांगते. माठ सुद्धा महाग सांगते इथे. आम्ही आणि डायरेक्ट 4,500 ती मोठी घंटी आणि छोटी घंटी 3,500. तर आम्हाला काय वाटलं, एक तर त्यांनी 2,000 सांगावं 1,500 सांगावं, डायरेक्ट 4,500 बापरे. आणि एवढी महाग भेटतच नाही. तर जास्तीत जास्त 1,500 पर्यंत ठीक आहे, 1,500 किंवा 1,000 पर्यंत ठीक आहे. तर तिथं डायरेक्ट 4,500 बापरे. मग त्याची ती काळ्या दगडाची ती पण मग चांगली झाली ना काय. तर आम्ही पाटा घेतलेला लाल दगडाचा, तो एकदम कमी घेतला होता. 800 ना वाटतं, 800 का काहीतरी घेतला होता. बघू आता आपल्याकडेच कुठे जाईल नंतर. नाही आहे आईंची, मी म्हटलं माझ्या स्वतःसाठी घेईल कायमस्वरूपी, पण मग बघेल अजून मी. नाही तर मम्मीकडे, माझ्या मम्मीकडे वणीला जातो ना, तिथे पण घंटी भरपूर बनवतात. मम्मीला एका दिवशी घेऊन जाईल आणि तिला सांगेल मला घेऊन दे, तिच्याकडून घेऊन घेईन मी. तर असं म्हणून आम्ही इकडून आलो होतो नाशिकडून करून, घंटी वगैरे बघू. विहान तेरासाठी आम्ही तर बघण्यासाठी आलो, ते सुद्धा इतकं महाग सांगताय, बघू शकता असा. तर इथे महाग सांगता आणि बघू शकता
मच्छरदाणी पण आहे. आणि आता बघू किती सांगता वगैरे, नाही तर मग ऑनलाईन मागून घ्यावं लागेल. बघत होतो मुलांसाठी, पण ते खूपच महाग सांगता. खूप आवडतो तो. बियांसाठी पार्सल घेतलं उसाचा रस, मस्त एकदम. और ये यूएस मिलिट्री का जो अब तक क्लेम हो रहा था, ठीक उसके उल्टा था, क्योंकि अब तक तो क्लेम था कि वो तो वॉर जीत चुके हैं, ईरान खत्म हो चुका है, लेकिन आज अमेरिका कितना वल्नरेबल है वो चीज उनके इस स्टेटमेंट से दिख रहा था. कहीं ना कहीं जो अलाइज है यूएस के, ट्रंप ने जब कहा तुम अपनी नेवी भेजो, मेथी नहीं मी ना इथे भाजीपाला घ्यायला आली. म्हसरूला खूप ताजा ताजा भाजीपाला असतो, तर बघू शकता. 2-1 भाज्या घेते. आज लवकर आली नाही तर थोडी उशिराच येते. मला काकड्या, छोट्या काकड्या का नको टाक. 20 बोल दे उसको पहिले. फक्त मिरच्याच घ्यायच्या आहे त्या, बस. हे बाई हे पाक वेगळं आहे. नको तुम्ही नाही खात ना वांगी. चल मिरची वाटा. तिखट पाहिजे, बारीक पाहिजे अशी मिरच्या नको. ती नाही मोठी मिरची. पाव पाव भाज्या घेऊन झाल्या. 2-1च घेते, जास्त नाही घेत.